सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे महानगरपालिकेची महासभा आणि स्थायी समितीची बैठक आज खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली आहे, ज्यामध्ये शहर हिताचे अनेक धाडसी निर्णय घेण्यात आले। आयुक्त नितीन कापडनीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की प्रशासनाने आता सार्वजनिक आणि खासगी जागांवरील आरक्षणे वगळण्याबाबत किंवा इथे अन्यत्र स्थलांतरित करण्याबाबत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे। तसेच शहरातील छत्रपती शाहू नाट्य मंदिराचे व्यवस्थापन आता थेट महानगरपालिका स्वतः करणार असून सामान्यांना परवडतील असे कमी दर आणि नवीन नियमावली निश्चित करण्यात आली आहे। महापालिकेच्या मालकीच्या शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील ज्या भोगवटदारांची मुदत संपली आहे किंवा ज्यांनी विनापरवाना पोट भाडे करून ठेवले आहे त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या नियमावलीलाही या सभेत अंतिम मंजुरी देण्यात आली आहे। दुसऱ्या टप्प्यात शहराच्या पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला असून मार्केट लायसन्सची प्रक्रिया आता अधिक सुटसुटीत आणि पारदर्शक केली जाणार आहे। महिला पाणी शुद्धीकरण प्रकल्पातून तयार होणाऱ्या 17 MLT पाण्याच्या शेतीसाठी पुनर्वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी सल्लागार नेमणुकीच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब झालाय। पाणी पुरवठ्यासाठी वैयक्तिक मीटर बसवण्याकरिता शासनाकडे निधीचा प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे। विशेष म्हणजे शहरातील भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 1500 कुत्र्यांची क्षमता असलेले भव्य निवारा केंद्र उभारण्याच्या निविदा प्रक्रियेला मंजुरी देण्यात आली आहे। या सर्व निर्णयांची लवकरच प्रभावी अंमलबजावणी करून धुळे शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचा मानस आयुक्तांनी व्यक्त केलाय। धुळे महानगरपालिकेची महासभा आणि स्थायी समितीची सभा आज घेण्यात आलेली होती। आजच्या या सभेमध्ये नागरिक हिताच्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे निर्णय प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेले। महासभेमध्ये काही नागरिकांच्या जागांवर किंवा काही सार्वजनिक जागांवर काही आरक्षणं टाकलेली होती। ही आरक्षणं वगळण्याबाबत आणि ती अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्याचबरोबर महानगरपालिकेचं छत्रपती शाहू नाट्य मंदिर आहे। हे नाट्य मंदिर आता या नाट्य मंदिराचं व्यवस्थापन महानगरपालिका स्वतः करणार आहे। या नाट्य मंदिराच्या वापराची नियमावली आणि वापराचे वेगवेगळे दर महानगरपालिकेने निश्चित केलेले आहेत। त्यांनाही आज स्थायी समिती आणि महासभेमध्ये मान्यता देण्यात आलेली आहे। महानगरपालिका क्षेत्रातील सर्व नागरिकांना मी विनंती करेल की हे नाट्यगृह अतिशय सुस्थितीत आहे आणि त्याचे वापराचे दर सुद्धा आम्ही अतिशय कमी ठेवलेले आहेत। तर महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी या नाट्यगृहाचा जास्तीत जास्त वापर करावा, जेणेकरून आपलं वैभव या महानगरपालिकेत टिकून राहील। त्याचबरोबर महानगरपालिका मालकीच्या जागा आणि महानगरपालिकेचे शॉपिंग कॉम्प्लेक्स यामध्ये ज्यांची वापराची मुदत संपलेली आहे अशा व्यक्तींना भोगवटदारांना तिथून बाहेर काढणे, त्याचबरोबर त्यात जर काही बदल केलेले असतील महानगरपालिकेच्या परवानगीशिवाय भाड्याने दिले असतील तर अशा बाबतीत कुठले नियम वापरावेत, कोणती प्रोसिजर वापरावी अशा सगळ्या नियमावलीला आज मान्यता देण्यात आलेली आहे। महानगरपालिका क्षेत्रामध्ये मार्केट लायसन्सची नियमावली सुद्धा आज अंतिम करण्यात आलेली आहे आणि मार्केट लायसन्सचे दर अतिशय सुटसुटीत करण्यात आलेले आहेत। ही मार्केट लायसन्स प्रणाली सुद्धा येणाऱ्या वर्षापासून अतिशय सक्षमपणे आपण राबवणार आहोत। त्याचबरोबर महानगरपालिका क्षेत्रामध्ये जे STP मध्ये साधारणतः 17 MLD शुद्ध केलेलं पाणी तयार होणार आहे, तर त्या पाण्याचा शेतीसाठी पुनर्वापराचा सुद्धा विचार करण्यात आलेला आहे। त्याचा DPR तयार करणे आणि त्या कन्सल्टंटला मान्यता देणे हा विषय सुद्धा आज महासभेत आणि स्थायी समिती सभेत मान्यतेसाठी ठेवण्यात आला होता आणि तो मान्य करण्यात आलेला आहे। यासोबत धुळे महानगरपालिका क्षेत्रातील पाणी पुरवठ्याच्या सगळ्या कनेक्शन्सला, वैयक्तिक कनेक्शन्सला मीटर बसवण्यासाठी शासनाकडे निधी मागण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यासाठी आणि त्यासाठी PMC नेमणुकीला सुद्धा मान्यता देण्यात आलेली आहे। एकंदरीतच शहर हिताचे अनेक निर्णय आजच्या या स्थायी समिती आणि महासभेत घेण्यात आलेले आहेत। या नियमांची लवकरात लवकर अंमलबजावणी होईल यासाठी महानगरपालिका प्रशासन प्रयत्नशील राहील। यासोबत मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शहरातील भटक्या कुत्र्यांसाठी कायमस्वरूपी निवारा केंद्र तयार करण्याच्या ज्या सूचना होत्या त्यानुसार साधारणतः 1000 ते 1500 कुत्र्यांचा निवारा होऊ शकेल असं निवारा केंद्र स्थापन करण्यास त्याची निविदा प्रक्रिया राबवण्यास सुद्धा आज मान्यता देण्यात येत आहे। ती निविदा सुद्धा लवकरच प्रसिद्ध होईल आणि भटक्या कुत्र्यांचा प्रश्न काही प्रमाणात तरी आपल्या महानगरपालिका क्षेत्रात कमी होईल अशी मला आशा आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। एक बात कह दूं, ये वीडियो हर किसी के लिए नहीं है।
अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है। ट्रेडिंग सिर्फ एक बाय सेल का गेम नहीं है। यहाँ पर चाहिए डिसिप्लिन, रियल नॉलेज और पेशेंस। आपको नॉलेज रील्स से नहीं, ट्रेनिंग से मिलता है और हम उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं। प्राइस, एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं। हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ 5,000 से। ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं। अगर 5,000 इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दीजिए। अगर आप सीरियस हो, ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है, साइड इनकम बनाना है, आपका फ्यूचर सिक्योर करना है, तो स्क्रॉल मत करो। फॉर्म भरिए, ट्रेनिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए। और स्क्रॉल करने वालों का क्या है, वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे। मार्केट उनका भी ख्याल रख लेंगे।